निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेमध्ये नालासोपाऱ्यातील तब्बल 46.42% नोंदी दाखल करण्यायोग्य नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि यामुळे आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. 6,62,057 मतदारांपैकी केवळ 53.58% नोंदींचं डिजिटायझेशन पूर्ण झालेलं आहे. तब्बल 3,07,354 मतदारांचे फॉर्म दाखल करण्यायोग्य नाहीयेत. यावरती लोकसभा आणि विधानसभेमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे महापौर अजय पाटील यांनी केलाय. तर बवियाचे 70 नगरसेवक बोगस मतदानावरती आले का असा खोचक प्रश्न भाजपनं विचारलाय. त्यामुळे आता नालासोपाऱ्यातील 3,07,354 दाखल न केलेल्या नोंदींचं पुढे काय होतं याकडे राजकीय पक्षाचं आणि मतदारांचं लक्ष लागलंय. अचानक हे जे मतदार वाढलेले आहेत हे बोगस मतदार आहेत आणि आम्ही ते प्रूव्ह पण केलं होतं. तुम्ही पण बघितलं होतं का ज्या राजकीय पक्षांना मतदार सापडले नव्हते मतदानाच्या वेळी स्लिपा वाटताना त्यांच्या स्लिपा शिल्लक होत्या, परंतु असे सगळे लोक सगळ्याच राजकीय पक्षांना जे भेटले नाही ते मतदान सकाळी सकाळी येऊन करून निघून गेले. आणि याही पुढे मी जाऊन सांगतो की आज जरी हे फायनल झालं असेल तरी भविष्यातील येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघाल का जवळपास 20 ते 30% नावं परत वाढवली जातील. बोगस मतदार महापालिकेत 70 मतदार निवडून आलेत का? 70 जे नगरसेवक आले आहेत ते. आणि ह्या अगोदर 2009, 2014, 2019 मध्ये ह्याच बोगस मतदार आपण निवडून आलेत का असं त्यांनी स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे. हे खरं आहे की SIR कमी झाला आहे, 53.98% झाला आहे, पण नजीकच्या काळामध्ये जे बाकी असतील, हा नालासोपारा मतदारसंघ हा यादीमध्ये ॲड्रेस परफेक्ट नाही आहे. दरम्यान नोंदी करू न शकणाऱ्या मतदारांचं नाव थेट मतदार यादीमधून वगळण्यात आलेलं नाही. आवश्यक असल्यास दावे हरकती दाखल करता येणार आहेत अशी माहिती नालासोपारा तहसीलदारांनी दिली आहे. 70.20% जे आहेत 2,49,157 मतदारांचे जे फॉर्म्स आहेत ते डिजिटाईज झालेले आहेत. उरलेले आहेत त्याच्यामध्ये 29.79% जे आहेत 1,05,743 मतदार आहेत त्यांचे जे आहेत ते अनकलेक्टेबल फॉर्म्समध्ये ते येतात. आणि बोईसरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्या बोईसर मतदारसंघाचे एकूण मतदार जे आहेत ते आहेत 4,38,287. त्यापैकी त्यांचं डिजिटायझेशन झालेलं आहे 65.64%. 2,87,706 मतदार जे आहेत त्यांचं डिजिटायझेशन झालेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.